आणि हा बघा एवढा मोठा कासव आहे. हा बघा केवढा बांगडा, एकदम फ्रेश. रापण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? मलाही तितकंसं स्पष्ट सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. आणि त्याच गोष्टी पाहायला मी देखील चाललोय. चालता बोलता निघालोय तुम्हाला देखील घेऊन. तर चला मंडळी, आपण जाऊया रापण बघायला. मी आता आहे मालवणमधील एका बीच किनाऱ्यावरती. तब्बल सकाळचे आता 6 वाजलेले आहेत. पाण्याला भरती आहे. भरती असल्यामुळे समुद्र एकदम फेसाळलेला आणि पाणी खूप आता आतमध्ये आलेलं आहे. दूरवर आपल्याला थोड्याशा त्या बॅटऱ्या दिसत आहेत, थोडीशी लाईट दिसते. तिथे आपल्याला जायचं आहे. तिथेच ती रापण सुरू आहे. आपण तिकडे पोहोचूया आता. आणि आपण आता तिकडे येऊन पोहोचलेलो आहे. एवढा सगळा लोड आहे माशांचा. हा संपूर्ण लोड हळूहळू हळू केसत बाहेर घेऊन जायचा आहे. दोन्ही साईडला जोर लागतोय, कारण की अजूनही पाण्यामध्ये मासे जिवंत आहेत. लाटा पाण्यामध्ये कंटिन्युअस जात आहेत त्या माशांच्या जाळ्यामध्ये. त्यामुळे मासे जिवंत असल्यामुळे ते देखील बाहेरच्या पाण्याच्या साईडला यायला बघतायत. माणसांना तितकंच खेचावं लागतंय. उभ्या आयुष्यामध्ये मी इतका मोठा कासव कधीच पाहिला नव्हता. कासव नेहमीच पाहायला आवडतो आणि आज पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे समुद्रातला इतका मोठा कासव. एवढा मोठा कासव आहे तो या रापण म्हणजेच जे मासेमारी करायला गेले होते त्यांच्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये सापडलेला आहे. जिवंत आहे आणि खूप मोठा आहे. थोड्या वेळाने जशी रापण खोलणार तसं ह्याला देखील सोडून दिलं जाणार आहे. कोकणची माणसं साधी भोळी, मनात त्यांच्या शहाळी, हे तितकंच खरं आहे. जाळं खोलून ते त्या कासवाला आता रिलीज करणार आहेत. एवढं मोठं आहे. अरे सॉरी, कासवाला रिलीज करतायत त्याला आता. सोडून दिलेलं आहे त्या कासवाला आता. पुन्हा त्याच्या घरात त्याला सोडलेला आहे आणि तो आतमध्ये गेलेला आहे. हे कोकणी माणसाचं मोठं मन. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आतमध्ये, पण दुर्दैव आहे आपलं, इथे देखील आपण बघू शकतो प्लास्टिकची पिशवी. आणि आता संपूर्ण मासे जे आहेत ते हळूहळू भरायला गेणार आहेत. आणि प्रत्येक मासे एक वेगवेगळ्या ह्याच्यात आता ट्रान्सफर करण्यात येतील, कारण की वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे मासे यात येत असतात. मासे मारण्यासाठी जी बोट आतमध्ये गेली होती ती बोट आता बाहेर आणतात. खेचण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि खेचताना काहीतरी म्हणतात, ते काय म्हणतात मला माहित नाही. चला ते ऐकूया.
प्रत्येक जे आपण लाकूड बघतो त्या लाकडाच्या खाली त्या आजोबा काहीतरी लावतायत जेणेकरून ते स्मूथली वर यावं. म्हणजे खूप कष्ट आहेत. संपूर्ण आता ही शिडाची बोट आपण बघू शकता. ही शिडाची बोट मगाशी पाण्यात आपण बघितली होती, ती आता समुद्रातनं बाहेर काढली जाते. आणि आता संपूर्ण मासे ते वेगवेगळे करून घेतले जात आहेत आणि ते मासे या गाडीने आता आपल्या त्या बाजारपेठामध्ये जातील. कालच मी या बाजारपेठामध्ये गेलो होतो आणि या बाजारपेठातला संपूर्ण एक्सप्लोअर केलं होतं. खूप मोठं असं माशांचा मार्केट आणि खूप सारे मासे देखील आहेत. कोणते कोणते मासे आता या काकांच्या या संपूर्ण जाळीमध्ये आलेले आहेत ते आपण थोडेसे बघूया जवळ जाऊन. त्याआधी हा पक्ष्यांचा थवा बघा पुन्हा फिरतायत वेगवेगळ्या याने. कदाचित ते बगळे असतील मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला. पण कोकण किनारपट्टीवरची ही जी वाईब आहे ना ही वेगळी आहे. आणि मालवण किनारपट्टी तर हा 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 क्या बात आहे. जसं मी मगाशी सांगितलं तसं की सगळे वेगवेगळे मासे ते वेगवेगळे मासे वेचून काढले जातात. तर त्यामध्ये प्रामुख्याने मला माहीत असलेला बांगडा आहे. यामध्ये अजून खूप वेगवेगळे मासे असतील त्याच्यामध्ये. कोणते कोणते मासे आहेत का? बांगडे आहेत ते सांगतायत. पॉपलेट आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, तारली नावाचा एक मासा आहे तो देखील त्यामध्ये आहे. काय सांगाल भरत भाऊजी? बांगडे मोठे मोठे बांगडे आणि ताजे खेकडे पण आहेत. हा खेकडे पण आहेत. खेकडे पण आहेत त्याच्यामध्ये. आणि स्पेशली ते ह्याचे खेकडे आहेत कशाचे? समुद्राचे. बांगडा, पापले आणि खूप सारे बांगडे आहेत. तारली, खूप वेगवेगळे मासे. हा बघा केवढा बांगडा एकदम फ्रेश. हा जो मासा आहे तो माकले आहे. वेगवेगळे असे सगळे मासे आहेत. हा कोणता आहे का? कोकरी. तिथला थोडा वेगळा आहे. कोकरी मासा आहे. संपूर्ण जाळं खाली करायचं इकडनं सुरू केलं होतं जाळं खोलायला. हळूहळू सगळे तिकडे चाललेत जाळं खोलत खोलत. तर मंडळींना संपूर्ण अशी ही रापण आपल्याला बघायला मिळाली. काही काही शॉर्ट्स मिसिंग झाले, काही गोष्टी मी चुकीच्या देखील बोललो असेल कारण की मला तितकं त्याविषयी माहीत नाहीये. पण कोकण किनारपट्टी जी आहे त्यावरती अशी मासेमारी केली जाते आणि ही मासेमारी पारंपरिक पद्धतीची आहे. आतमध्ये बोट घेऊन जातात. जसं मगाशी मी विचारलं इथे तेव्हा त्यांनी सांगितलं की आतमध्ये पाण्यामध्ये एक वेगळा तर्ह निर्माण होतो. एक काळ्या रंगाचं जे वातावरण आहे पाण्यामध्ये आतमधल्या साईडला ते दिसायला लागतं. तेव्हा समजलं जातं की कुठेतरी इकडे माशांची संपूर्ण रेलचेल आहे. एक वेगळा असा त्यांना त्यांची सवय आहे नेहमीची त्यांना कळतं. तर छोट्या बोटी घेऊन बघितलं जातं. त्यानंतर मोठ्या ज्या शिडाच्या बोटी आहेत त्या बोटी साईडने संपूर्ण फिरवल्या जातात आणि ते मासे ग्रॅब केले जातात. बोलायला सोपं आहे, व्हिडिओ दाखवताना खूप सोपं आहे मला. बट त्यांचे जे कष्ट आहेत ना त्यामागे ते खूप आहेत. आपण जे मासे खातो ते मासे पकडण्यामागे खूप मेहनत लागते. अवरात्र मेहनत करतायत कारण की रात्री ही रापण लावली आणि आज सकाळी पहाटे आम्ही इकडे 6च्या दरम्यान आम्ही आलो आहे. तेव्हापासून काम सुरू आहे. ते अजून 1 तास 1.5-2 तास ते काम सुरू असणार आहे. त्यामुळे मासे घेताना आपण जे भाव करतो ना ते कुठेतरी चुकीचं आहे. इतकाही भाव तोल करू नये. आणि खूप भारी आहे म्हणजे माशांना तितकाच भाव मिळाला पाहिजे. बांगडे तर हा टेस्टी होतेच. आणि
फायनली निघालेलो आहे घराकडे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.